रामकृष्ण हरी. जो निंदेते नेगे स्तुती न श्लाघे आकाशान लगे लेपू जायचा. श्री गुरु ज्ञानोबा आहे. आणि साधकाच्या जीवनामध्ये निंदा आणि स्तुती हे दोन अडथळे आहेत. ते अडथळे साधकाने पार केले पाहिजेत. आणि म्हणून निंदा आणि स्तुती ही दोन संकट आहेत. जगद्गुरु तुकोबराय सांगून राहिले, निंदकाचे तोंड साबणाची वडी देहाची पासोडी शुद्ध करी. निंदकाने निंदा केली तरी ती आपली शुद्धता होत असते. आणि म्हणून समाजाच्या निंदेला आणि स्तुतीला काही अर्थ नाही. मी एकदा बाहेर कीर्तनासाठी निघालो होतो. एक भिकारी माझ्याजवळ आला, म्हणाला मला 1 रुपया द्या, 1 रुपया द्या. मी 1 रुपया काढून दिला आणि मी कार्यक्रमाला गेलो. संध्याकाळी आलो तर संपूर्ण गावात त्याने चर्चा केली, महाराज काय उदार आहेत, त्यांनी 1 रुपया दिला. महाराज काय उदार आहेत, त्याने 1 रुपया दिला. मला त्याचं काहीच वाटलं नाही. 1 रुपया म्हणजे काय बाब. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो भिकारी माझ्याजवळ आला, मला 1 रुपया मागितला. माझी इच्छा नसेल किंवा माझ्याकडे सुट्टे नसतील किंवा मी घाईत असेल, मी त्याला 1 रुपया दिला नाही. मी तसाच कार्यक्रमाला गेलो. संध्याकाळी येईपर्यंत त्याने गावात सगळी चर्चा केली, काय महाराज काय ज्ञानेश्वरीचे उपासक, अहो 1 रुपया द्यायची जाणत नाही. म्हणजे त्यांच्या स्तुतीलाही काही अर्थ नाही आणि निंदेला काही अर्थ नाही. तसं साधकाने निंदा आणि स्तुती दोन्हीचा विचार न करता आपली साधना निरंतर चालू ठेवावी, हा संदेश माऊली देतात. रामकृष्ण हरी.